आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच मोठी बातमी शिवसेनेच्या सुनावणी संदर्भात। शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी ही पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे। गेल्या 3 वर्षांपासून ही सुनावणी सुरू आहे, मात्र आता पुढची तारीख दिली आहे। 21 जानेवारीला शिवसेना चिन्हाची सुनावणी होणार आहे। जानेवारीमध्ये सुनावणी ही घ्यावीच लागेल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। गेल्या 3 वर्षांपासून ही सुनावणी सुरू आहे। आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी ही सुद्धा पुढे ढकलली आहे। शिवसेना चिन्हाची सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, पुन्हा एकदा ही सुनावणी पुढे ढकललेली आहे। गेल्या 3 वर्षांपासून ही सुनावणी सुरू आहे। जगदीश, आपण बोलू शकतो आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी जी आहे ती होणार होती, पण आता पुढची तारीख देण्यात आलेली आहे। थेट 21 जानेवारी 2024 ही तारीख आता देण्यात आलेली आहे। आणि खरं बघायला गेलं तर या तारखेबद्दल कुठेतरी वाद जो आहे तो देखील निर्माण होत आहे, कारण की अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत 31 जानेवारीपर्यंत। त्यामुळे कुठेतरी ही तारीख का देण्यात आली आहे आणि अशा पद्धतीने का दिली आहे असे प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होत आहेत। शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा, पुन्हा तुमच्याकडे येतो। आपल्या सोबत वकील असीम सरोदे जोडलेले आहेत। असीमजी, सुनावणी पुन्हा पुढे ढकललेली आहे। 3 वर्ष सुनावणी सुरू आहे। यावेळेस सुनावणी पुढे ढकलण्याची नेमकी काय कारणं दिली आहेत? यावेळेस शिवसेनेचं जे प्रकरण आहे त्याच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचं प्रकरण सुद्धा सुनावणीसाठी घेण्यात आलं। आणि दोन्ही बाजूचे 2 प्रकरण आहेत। एक प्रकरण जे घड्याळ या पक्षचिन्हाबद्दलचं आहे ते आज यादीमध्ये लिस्टेड नव्हतं आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या वकिलांनी लक्षात आणून दिलं की एकत्रित सुनावणी घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी सगळे प्रकरण एकत्र लागले पाहिजे आणि त्यामुळे ते कारण होतं। पण न्यायाधीशांनीच सुरुवातीपासून असं सांगितलं की आम्हाला आता हे प्रकरण सुनावणीसाठी घ्यायचं नाही, जानेवारीमध्ये आपण हे घेऊ। आणि त्यामुळे जानेवारीमध्ये प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे आणि तेव्हा 21 तारखेला सुनावणी होईल। त्यासाठी कोणाला किती वेळ पाहिजे हे सुद्धा विचारण्यात आलं आणि त्यानुसार एकूण दोन्ही पक्षाला मिळून 5 तास देण्यात येतील आणि 5 तासामध्ये सुनावणी पूर्ण झाली पाहिजे असं न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे। जी, मात्र असीमजी, उद्धव ठाकरे यांनी आग्रही मागणी केलेली की लवकरात लवकर सुनावणी होऊ द्या, मात्र होत नाहीये। पुढची तारीख दिलेली आहे, त्यातच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुद्धा आहेत, त्याच्यानंतर आता ही सुनावणी होतीये। आता सगळ्याच प्रकारच्या निवडणुका म्हणजे लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता या सुद्धा निवडणुका ज्या येऊ घातलेल्या आहेत त्या सुद्धा ज्याप्रमाणे पक्षचिन्हांची विभागणी केलेली आहे त्यानुसारच होतील। आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे मुळातलं पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाने वापरावं अशा प्रकारची परवानगी अनाऊन्सपणे जनता दिलेली आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे। जी, मात्र असीम, ज्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी किती मोठा धक्का आहे? उद्धव ठाकरे साहेबांनी सगळ्यात पहिले हे स्वीकारलेलं आहे की जशी आहे तशी लढाई आपल्याला लढावं लागणार आहे। त्यांनी वास्तविकता सर्वात पहिले स्वीकारलेली आहे, पण न्यायव्यवस्थेवरचा विश्वास गळू दिलेला नाही हे महत्वाचं आहे। आता न्यायव्यवस्थेवरचा विश्वास टिकवला पाहिजे याची काळजी सगळ्याच भारतीय नागरिकांनी केली पाहिजे। जी, असीमजी, शेवटचा प्रश्न, 21 तारखेला तरी या संदर्भातील अंतिम सुनावणी असेल की पुढची तारीख पुन्हा दिली जाईल? आतापर्यंत मी जेव्हा आपल्या माध्यमांना सांगितलं तेव्हा मी न्यायालयात काय झालं, न्यायालयाने काय म्हटलं ते सांगितलं। तेव्हा लोक टिंगलटवाळी करणार असं म्हणतात की हे सांगतात ते होतच नाही। ते न्यायालयाने सांगितलेलं मी सांगितलं, आता सुद्धा न्यायालयाने सांगितलेलं मी सांगतो। त्यांनी म्हटलेलं 21 तारखेला सुनावणी सुरू होईल आणि कदाचित 22 तारखेला पण चालेल, पण 21-22 तारखेला संपेल असं न्यायालयाने म्हटलेलं आहे। आता तेच म्हणतात आणि तेच घेत नाही, त्यामुळे कदाचित होणार पण आपल्याला माहिती नाही। कारण आता आपण म्हणतो अनसर्टनिटी जी आहे तोच जर आपला स्थायी भाव झाला असेल तर आपण कोणत्या प्रकारचं प्रिडिक्शन करू शकणार तुम्ही सांगा। जी, ठीक आहे, धन्यवाद असीम सरोदेजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर शुभम उमाळे सुद्धा आपल्या सोबत आहेत। शुभम, तारीख पुढे ढकललेली आहे, त्यानंतर ठाकरे गटाच्या काही या संदर्भात प्रतिक्रिया आल्या? अर्थातच जगदीश, आपण बघितलेलं आहे थेट असीम सरोदे यांचं काय मत आहे, यांचं काय म्हणणं आहे ते तर आपण बघितलेलं आहे। पण कुठेतरी बघायला गेलं तर खासदार अनिल देसाई यांनी देखील अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की 2 तासाचा कालावधी लागणार आहे आणि 21 जानेवारी ही तारीख मिळणं कुठेतरी आम्हाला अपेक्षित नव्हतं। 31 जानेवारी पर्यंत तर निवडणुकाच आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। न्याय हा वेळेत व्हायला हवा, पण तसं होत नाहीये अशी खंत देखील जी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। सोबतच त्यांनी अधिक माहिती देखील दिलेली आहे की नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। घटनेत ज्या गोष्टी आहेत त्याचा विचार कोर्टाने मांडलेला आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे।
नेमकं आता यावर पुढे काय होतं आणि 21 जानेवारी पर्यंत काय अजून वेगळ्या घडामोडी होतात, याचा इम्पॅक्ट स्थानिक स्वराज्य संस्थांवर कशा पद्धतीने पडतो हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. पण आता पुढील सुनावणी जी आहे ती थेट 21 जानेवारीला नवीन वर्षी होणार आहे आणि निवडणुकीचा काळ असणार आहे. जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल.